मानवी जीवनामध्ये वेळ, परिस्थिती आणि ठिकाण हे खूप महत्त्वाचे आहेत. काही वेळेला जे काही घडणार असतं त्याच्यानुसार परिस्थिती बदलत जाते. आज आपण एक अशीच कथा ऐकणार आहोत, ज्याच्यामध्ये ज्याचा मृत्यू होणार असतो ती परिस्थिती कशी तयार होते यासंबंधी एक सुंदर कथा सांगितलेली आहे. ती कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. आणि कमेंटमध्ये तुम्हाला कथा कशी वाटली त्याचा रिप्लाय देखील नक्की द्या. कलियुगामध्ये चक्रवर्ती सम्राट होते, ज्यांचं नाव सम्राट विक्रमादित्य असं होतं. सम्राट विक्रमादित्य एक खूपच पराक्रमी, विद्वान, कुशल, प्रजेचं पालन करणारे धर्मज्ञ आणि परोपकारी राजा होते. राजा विक्रमादित्य त्यांच्या प्रजेवरती आपल्या पुत्राप्रमाणे प्रेम करायचे. राजाची एक सवय होती. राजा रात्री वेषांतर करून त्याच्या नगरामध्ये प्रजेची हालचाल जाणून घेण्यासाठी जात असे. एके दिवशी राजा अशाच प्रकारे वेश बदलून रात्री नगरात भ्रमण करण्यासाठी निघाला. भ्रमण करता करता मध्यरात्र झाली. मध्यरात्रीच्या वेळी सुद्धा राजा त्याच्या नगराची परिक्रमा करत होता. राजा परिक्रमा करण्याच्या ज्या मार्गावरून जात होता त्या मार्गाच्या दुसऱ्या बाजूला खूप घनदाट असं जंगल होतं. अचानक राजाने पाहिलं की एक तरुण लाकूड तोड्या खांद्यावरती कुऱ्हाड घेऊन जंगलात चालला आहे. आणि त्यानंतर तो तरुण लाकडे तोडण्यासाठी एका झाडावरती चढला. इतक्यात राजा विक्रमादित्यानं पाहिलं, एक खूपच भयानक असा अस्वल धावत धावत त्या वृक्षाच्या दिशेने येत आहे. आणि त्यानंतर तो अस्वल त्या झाडावरती चढला, ज्या झाडावरती तो तरुण लाकूड तोडण्यासाठी चढला होता. त्या अस्वलाला झाडावरती चढताना पाहून राजाला खूप आश्चर्य वाटलं, कारण अस्वल कधी झाडावरती चढू शकत नाही. जेव्हा त्या तरुण लाकूड तोड्यानं अस्वल त्याच्या दिशेने येत आहे हे पाहिलं, तेव्हा त्याला खूप भीती वाटू लागली. भीतीने त्याचे हातपाय थरथरू लागले आणि याच भीतीने त्याने ज्या झाडाच्या फांदीला हात पकडला होता तो त्याचा हात सुटला व तो झाडावरून खाली पडला. अशा प्रकारे त्या तरुणाचे प्राण तिथेच निघून गेले. त्यानंतर तो अस्वल झाडावरून खाली उतरला. राजा हा सर्व प्रकार पाहत होता. कशा प्रकारे अस्वल झाडावरती चढला आहे, त्यानंतर तो लाकूड तोड्या तरुण झाडावरून खाली पडून त्याचा मृत्यू झाला आहे. जेव्हा अस्वल खाली उतरला तेव्हा त्या अस्वलानं एका सुंदर मुलीचं रूप धारण केलं. त्यानंतर ती मुलगी जंगलातच असणाऱ्या एका विहिरीजवळ गेली आणि त्या विहिरीच्या काठावरती जाऊन बसली. राजा लांब उभं राहून हा सर्व प्रकार पाहत होता. राजा विचार करत होता, हा अस्वल जो आता मुलगी झाला आहे तो पुढे नक्की काय करेल. थोड्याच वेळात नंतर राजाचे 2 शिपाई जे रात्रपाळी करत होते ते त्या विहिरीजवळ आले. ते दोघे एकमेकांचे सख्खे भाऊ होते. छोट्या भावाची नजर जेव्हा विहिरीजवळ पडली तेव्हा त्याला एक सुंदर मुलगी दिसली. तेव्हा तो छोटा भाऊ मोठ्या भावाला म्हणाला, दादा बघ, त्या विहिरीच्या काठावरती किती सुंदर मुलगी बसली आहे. माझं मन करत आहे की मी या मुलीसोबत लग्न करावं. तेव्हा मोठा भाऊ म्हणाला, मोठा भाऊ अविवाहित असताना छोटा भाऊ लग्न कसा करू शकतो. मी मोठा आहे आणि म्हणूनच तुझ्या आधी मी लग्न करणार आणि म्हणूनच त्या मुलीसोबत मी लग्न करणार आहे. तेव्हा छोटा भाऊ म्हणाला, या मुलीला पहिले मी पाहिलं आहे म्हणूनच तिच्यासोबत लग्न मी करणार. मोठा भाऊ पुन्हा म्हणाला, आपण उगाचच भांडण करत आहोत. आपण असं केलं की त्या मुलीलाच विचारलं की आपल्या दोघांपैकी कोणासोबत ती लग्न करू इच्छिते आहे आणि ज्याच्यासोबत ही मुलगी लग्न करू इच्छित असेल आपल्या दोघांपैकी तोच या मुलीसोबत लग्न करेल. अशा प्रकारे आपापसात ठरवून दोघं भाऊ त्या मुलीजवळ पोहोचले. मोठ्या भावानं त्या मुलीला प्रश्न विचारला, हे सुंदर स्त्री, तुम्ही कोण आहात
आणि इथे काय करत आहात? तेव्हा ती सुंदर मुलगी म्हणाली, मी जवळच्याच एका गावात राहते आणि माझ्या नवऱ्याचा शोधात मी इथे आली आहे. तेव्हा छोटा भाऊ म्हणाला, तुझा नवरा कुठे आहे? तुझी जर इच्छा असेल तर त्याला शोधण्यासाठी आम्ही तुझी मदत करू शकतो. तेव्हा ती सुंदर मुलगी म्हणाली, आता तर मी कुमारिका आहे आणि एका चांगल्या वराच्या शोधामध्ये मी आहे. तेव्हा छोटा भाऊ म्हणाला, अरे आम्ही दोघं सुद्धा अविवाहित आहोत. जर तुझी इच्छा असेल तर तू आम्हा दोघांपैकी कोणासोबत लग्न करू शकतेस. तेव्हा ती मुलगी म्हणाली, मी तुम्हा दोघांपैकी कोणा एकासोबत लग्न करू शकते, परंतु माझी एक अट आहे. दोन्ही भाऊ म्हणाले, कोणती अट आहे? मुलगी म्हणाली, तुम्हा दोघांपैकी जो अधिक शूर असेल मी त्याच्यासोबतच लग्न करेल. त्या मुलीचं इतकं बोलणं ऐकल्यानंतर दोघेही भाऊ स्वतःला श्रेष्ठ ठरवण्यासाठी एकमेकांसोबत लढू लागले. लढता लढता दोन्ही भावांनी तलवार काढली आणि एकमेकांच्या पोटात आत अशा प्रकारे मारली की ते दोघंही तडफडून मृत्युमुखी पडले. दोघं भावांचे प्राण निघून गेले. तेव्हा ती मुलगी जोरात हसली आणि उठून एका दिशेने जाऊ लागली. ही मुलगी आता काय करणार असा विचार करत राजा विक्रमादित्य थोडं अंतर ठेवून त्या मुलीच्या मागे मागे चालू लागला. हळूहळू सकाळ सुद्धा झाली होती, परंतु राजा विक्रमादित्य एका अस्वलाचे झाडावर चढल्यापासून त्याचं एका सुंदर मुलीमध्ये वेषांतर करणं ही विचित्र घटना पाहून त्याची शुद्ध पूर्णपणे हरवून बसले होते. त्यांना त्यांच्या राज्याचं, भुकेचं, तहानेचं काहीही ध्यान राहिलं नव्हतं. त्यांना फक्त एकच गोष्ट लक्षात होती, त्यांना त्या सुंदर मुलीबद्दल जाणून घ्यायचं होतं. राजाला त्या मुलीबद्दल जाणून घेण्याची उत्कंठा खूपच वाढली होती. त्यामुळे राजा त्या मुलीपासून ठराविक अंतर ठेवून तिच्या मागे मागे चालला होता. जवळजवळ 200-300 पावलं पुढे गेल्यानंतर राजाच्या आश्चर्याला ठिकाणाच राहिला नाही. कारण ती सुंदर मुलगी बघता बघताच एका विषारी नागामध्ये बदलली होती. आता तो विषारी नाग खूपच जोराने पुढे सरकत होता. काही दूर गेल्यानंतर समोर एक नदी होती. तो विषारी नाग त्या नदीच्या किनारी पोचला. त्यानंतर काही क्षण तो नाग त्या नदी किनारी थांबला. राजा हा सर्व प्रकार लांबूनच पाहत होता. तो विषारी नाग काही क्षण त्या नदी किनारी थांबला व एकदमच त्याने नदीमध्ये उडी मारली. नदीच्या मध्यभागी एक नाव चालत होती. त्या नावेमध्ये 20-25 लोक बसले होते. तो विषारी नाग त्याच नावेच्या दिशेने जात होता. सम्राट विक्रमादित्य किनाऱ्यावरती उभे राहून हे सर्व दृश्य पाहत होते. बघता बघता तो विषारी नाग त्या नावेमध्ये गेला. नावेमध्ये नाग आला आहे हे पाहून नावेमधील सर्व लोकांमध्ये गडबड निर्माण झाली आणि तो स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी नावेमधून पाण्यामध्ये उडी मारू लागले. त्या लोकांपैकी ज्यांना पोहता येत होतं ते तर कसेबसे नदीमध्ये पोहून किनाऱ्यावरती आले आणि ज्या लोकांना पोहताच येत नव्हतं ते सर्व लोक पाण्यामध्ये बुडून गेले. थोड्या वेळानंतर तो नाग नदीतून बाहेर निघाला आणि नदीच्या किनाऱ्यावरून पुढे पुढे सरकू लागला. सम्राट विक्रमादित्य त्या नागाच्या मागे मागे चालले होते. काही दूर गेल्यानंतर राजा विक्रमादित्य यांना आणखी एक मोठा आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्या नागाने आता पुन्हा त्याचं रूप बदललं होतं. आता तो नाग एका म्हाताऱ्या ब्राह्मणाच्या रूपामध्ये आला होता. राजा विक्रमादित्यानं विचार केला, आता हीच योग्य वेळ आहे याच्याकडे माहिती काढायची. मी जाणून घेतो की हा एवढी रूपं का बदलत आहे आणि लोकांना असा त्रास का देत आहे. एक वृद्ध हा नाग झालेला आहे, त्यामुळे मी याला विचारल्यावरती नक्कीच मला हा सर्व माहिती सांगेल. हाच विचार करून राजा विक्रमादित्य जोर जोरात चालत त्या ब्राह्मणाच्या दिशेने जाऊ लागले. राजा त्याची पावलं भराभर टाकत होता. कसेही करून राजा थोड्या वेळानंतर त्या ब्राह्मणाजवळ पोचला.
आणि ब्राह्मणाला हात जोडून प्रणाम केला. वृद्ध ब्राह्मणाने राजाला आशीर्वाद दिला. त्यानंतर राजा विक्रमादित्यानं त्या ब्राह्मणाला विचारलं, तुम्ही कोण आहात? तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, तुला दिसत नाही का? मी एक ब्राह्मण आहे. तेव्हा राजा म्हणाला, तुम्ही खोटे बोलत आहात. तुम्ही ब्राह्मण नाही. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, मग तूच सांग मी कोण आहे. तेव्हा राजा म्हणाला, तू तू नाहीस, जो तू दिसत आहेस. ब्राह्मण म्हणाला, मी जो कोणीही असो, तुला त्याच्याशी काय घेणं देणं आहे? तू तुझ्या कामाशी काम ठेव आणि तुझा रस्ता पकड. राजा म्हणाला, सत्य काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय मी तुझा पाठलाग सोडणार नाही. तुम्हाला सत्य काय आहे हे मला सांगावेच लागेल. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, मी तुला सांगितलं तर आहे ना की मी एक ब्राह्मण आहे. राजा पुन्हा म्हणाला, तुम्ही माझ्याशी खोटं बोलत आहात. तुम्ही माझ्याशी खोटं बोलू शकत नाही. मला तुमच्याबद्दल सर्व सत्य माहीत आहे. मी तुमचा तेव्हापासून पाठलाग करत आहे जेव्हा तुम्ही एक अस्वल बनला होतात. त्यावेळेला तुम्ही एका तरुण लाकूड तोड्याला मारलं. त्यानंतर तुम्ही एका सुंदर मुलीमध्ये वेषांतर केलं आणि 2 शिपाई भावांना एक दुसऱ्याच्या हातानं मारून टाकलं. त्यानंतर तुम्ही एका विषारी नागाचं रूप धारण केलं व नदीमधून जाणाऱ्या नावेमध्ये प्रवेश केला. तुमच्या भीतीमुळे नावेमध्ये असलेले लोक घाबरले व त्यांच्यामधील लोकांनी नदीमध्ये उड्या मारल्या. ज्यांना पोहता येत होतं ते वाचले, परंतु ज्यांना पोहता येत नव्हतं त्यांचा मृत्यू झाला. आता तुम्ही एका वृद्ध ब्राह्मणाचं रूप धारण केलं आहे. मला लवकर सत्य सांगा की तुम्ही नक्की कोण आहात. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, जर मी तुला नाही सांगितलं तर? हे ऐकून राजानं त्याची तलवार बाहेर काढली आणि म्हणाला, तुला जर सांगायचं नसेल तर मग मरण्यासाठी तयार राहा. तुला माहीत नसेल, परंतु ही राजा विक्रमादित्याची नगरी आहे आणि मी येथील राजाचा एक प्रामाणिक नोकर आहे. या धर्मात्मा राजाच्या नगरीमध्ये इतक्या लोकांचे प्राण घेतल्यानंतर तू जिवंत राहू शकत नाही. आता तू मरण्यापूर्वी मला सांग की तू कोण आहेस. राजा विक्रमादित्याची धमकी ऐकून तो वृद्ध ब्राह्मण जोरजोरात हसू लागला आणि म्हणाला, मला माहीत आहे की ही महाप्रतापी सम्राट विक्रमादित्य यांची राजधानी आहे आणि मला हे सुद्धा माहीत आहे की तू स्वतः विश्वप्रसिद्ध सम्राट विक्रमादित्य आहेस. परंतु तरी सुद्धा एक गोष्ट ऐक, तू मला नाही मारू शकत. एक दिवस असा येईल की मी तुला मारण्यासाठी येणार आहे. तेव्हा ब्राह्मणाचं बोलणं ऐकून राजा विक्रमादित्य विचार करू लागला, हा तर कोणी महान व्यक्ती दिसत आहे, कारण याने मला या वेशामध्ये ओळखलेलं आहे. कारण राजा वेषांतर करून नगराचं भ्रमण करण्यासाठी निघाला होता. कोणीही राजाला ओळखू नये म्हणून राजाने वेषांतर केलं होतं. राजा विचार करत होता, ज्याने मला ह्या वेशात सुद्धा ओळखले आहे, मग तो एखादा छोटा मोठा व्यक्ती नाही. त्यानंतर राजा त्या ब्राह्मणासमोर विनम्र स्वरामध्ये म्हणाला, तुम्ही मला ओळखलंच आहे, तर कृपा करून मला सांगा की तुम्ही नक्की कोण आहात. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, कोणीतरी हे सत्य म्हटलं आहे की या जगामध्ये 4 प्रकारचे हट्ट प्रसिद्ध आहेत. राजाचा हट्ट, बालहट्ट, स्त्रीहट्ट आणि योगहट्ट. तू तर राजा आहेस आणि राजहट्टावरती तू अडून बसलेला आहेस. माझ्याबद्दल सत्य ऐकल्याशिवाय तू ऐकणारा नाहीस आणि म्हणूनच मला तुला हे सांगावे लागेल की मी कोण आहे. राजन, लक्ष देऊन ऐक, मी कोण आहे आणि मी तुझ्या राजधानीमध्ये का आलो आहे. यानंतर त्या वृद्ध ब्राह्मणाने राजाला सांगायला सुरुवात केली, हे राजन, मी तुला सांगत आहे की मी कोण आहे. लक्ष देऊन ऐक. कुठल्याही शब्दावरती दुर्लक्ष करू नकोस, अन्यथा तुला त्याचा पश्चाताप करावा लागेल. माझं नाव काय आहे तुला माहीत आहे की या जगामध्ये जितके पण प्राणी आहेत त्यांचा मृत्यू निश्चित आहे
आणि म्हणूनच या भूमीला मृत्यूलोक असे म्हटले जाते. जेव्हा प्राणी मातेच्या गर्भामध्ये येतो व जेव्हा त्याचे सर्व अंग विकसित होतात, त्यानंतर त्याच्यामध्ये आत्मा प्रवेश करते, अर्थात असतो एक सजीव बनतो. आणि त्याच वेळेला त्याच्या मृत्यूची वेळ, ठिकाण आणि मृत्यूचं कारण, अर्थातच त्याचा मृत्यू कशा प्रकारे होणार आहे, हे विधात्याद्वारे निश्चित केलं जातं. हे राजन, तो हे सुद्धा जाणून घे, या जगातील प्रत्येक प्राण्याच्या जन्म मरणाचा लेखाजोखा चित्रगुप्ताजवळ आहे. जेव्हा पण कुठल्याही प्राण्याच्या मृत्यूची वेळ जवळ येते, तेव्हा चित्रगुप्त धर्मराजाला काही सूचना देतो. सर्व प्राण्यांच्या मृत्यूचा विभाग हा भगवान शंकरांजवळ आहे. त्यामुळे धर्मराज त्या प्राण्याला, मनुष्याला मृत्यू प्रदान करण्याची आज्ञा भगवान शंकरांजवळून घेतात. जेव्हा भगवान शिवाज्ञा देतात, तेव्हा धर्मराज मला, अर्थात काळाला आज्ञा देतात व त्यानंतर मी मृत्यू लोकांवरती म्हणजेच पृथ्वीवरती येतो. मला हे माहीत आहे की कोणत्या प्राण्याचा कोणत्या वेळी, कोणत्या ठिकाणावरती आणि कशा प्रकारे मृत्यू होणार आहे. मी त्या प्राण्याला निश्चित वेळेवरती, निश्चित स्थानावरती घेऊन जातो किंवा तिथे त्याला पोहोचवतो जिथे त्याचा मृत्यू लिहिलेला आहे. आणि ज्या प्रकारे त्याचा मृत्यू लिहिला आहे, मी त्या ठिकाणी त्याच प्रकारची परिस्थिती निर्माण करतो आणि त्या प्रकारे त्याचा मृत्यू होतो. त्या लाकूडतोड्याला, तरुणाला मी मारलं नाही. तेव्हा राजा विक्रमादित्य म्हणाला, तू पुन्हा खोटं बोलत आहेस. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं की त्या लाकूडतोड्या तरुणाच्या मृत्यूचं कारण तूच आहेस. तेव्हा तो वृद्ध ब्राह्मण म्हणाला, त्या तरुणाचा मृत्यू झाडावरून खाली पडल्यामुळे, झाडाची फांदी हातातून सुटल्यामुळे झाला आहे. मला फक्त धर्मराज यांच्या आज्ञेचे पालन करायचं असतं. तरुणाचा मृत्यू तर झाडावरून खाली पडल्यामुळे होणार आहे हे लिहिलं होतं आणि म्हणूनच मी अस्वल बनून त्या झाडावरती चढून तशी परिस्थिती निर्माण केली. नाहीतर तूच विचार कर, खरंच अस्वल असता तर तो या झाडावरती चढू शकला असता का? कधीच नाही. परंतु तो मी होतो आणि माझ्यासाठी काहीच असंभव नाही. आता त्या शिपाई भावांबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा मृत्यू एकमेकांच्या हाताने लिहिला होता. म्हणूनच मला एका सुंदर मुलीचं रूप धारण करावं लागलं. नावेमध्ये संवाद, काही लोकांचा मृत्यू पाण्यातच बुडून होणार असे लिहिले होते आणि म्हणूनच मला एका विषारी नागाचं रूप धारण करावं लागलं. हे राजन, मला असं वाटतं की आता तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजलं असेल की मी कोण आहे, तुमच्या नगरीमध्ये कशासाठी आलो आहे आणि तुम्हाला आता हे सुद्धा समजलं असेल की वेळ, ठिकाण आणि परिस्थिती या जगातील प्राण्यांच्या जीवनात किती मोठी भूमिका बजावत असतात. राजा विक्रमादित्य त्या वृद्ध ब्राह्मणाचं जो एक काळ होता त्याचं बोलणं खूपच लक्षपूर्वक आणि गंभीरपणे ऐकत होते. तो काळ म्हणू लागला, हे राजन, आता मी चाललो आहे. तेव्हा राजा विक्रमादित्य म्हणाला, हे कालदेवता, तुम्ही मला खूप चांगली माहिती दिलेली आहे. यासाठी तुमचे मी आभार व्यक्त करतो. कृपया जाण्यापूर्वी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तेव्हा कालदेवता म्हणाले, विचारा, तुम्हाला काय विचारायचं आहे ते लवकर विचारा, कारण माझ्याकडे जास्त वेळ नाही. तेव्हा राजा विक्रमादित्य म्हणाला, कृपा करून मला हे सांगा की माझा मृत्यू केव्हा, कुठल्या ठिकाणावर आणि कशा प्रकारे होणार आहे. तेव्हा काळदेव म्हणाला, हे राजन, मी तुम्हाला हे तर सांगू शकतो की तुमचा मृत्यू कुठे आणि कशा प्रकारे होणार आहे, परंतु हे सांगू शकत नाही की तुमचा मृत्यू कधी होणार आहे. तेव्हा राजा विक्रमादित्य म्हणाले, हे कालदेवा, मृत्यूची वेळ सांगण्यास तुम्हास काय अडचण आहे. तेव्हा काळदेव म्हणाले, हे राजन, जर मी तुम्हाला आधीच मृत्यूची वेळ सांगितली तर तुम्ही याच वेळेपासून चिंतित होऊन जाल आणि तुम्हाला माहीतच आहे की चिंता ही चितेसमान असते. आता तर तुमच्या शासनकाळामध्ये तुम्हाला खूप साऱ्या
जनतेचं कल्याण करायचं आहे. त्यानंतर राजा विक्रमादित्य म्हणाले, ठीक आहे, वेळ नाही तर हे तरी सांगा की मृत्यू कुठे आणि कशा प्रकारे होणार आहे. तेव्हा काळदेव म्हणाले, ऐक, राज्यात तुझा मृत्यू तुझ्याच महालामध्ये शिड्यांवरनं पाय घसरल्यामुळे होणार आहे. इतकं म्हणून तो वृद्ध ब्राह्मण, जो एक काळ होता, तो लगेचच एका दिशेनं जाऊ लागला आणि काही अंतर गेल्यानंतर तो तिथूनच अदृश्य झाला. आता सूर्यास्त सुद्धा झाला होता आणि चारही बाजूला अंधार झाला होता. राजा विक्रमादित्य आता शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे थकले होते. मनामध्ये विचार करत करत ते जोरात चालत चालत त्यांच्या महालाच्या दिशेनं जाऊ लागले. ज्या प्रकारे त्या वृद्ध ब्राह्मणाने, जो एक काळ होता, त्याने जसे सांगितले होते की राजा विक्रमादित्याचा मृत्यू शिड्यांवरनं पाय घसरल्यामुळे होणार आहे. राज्यात थकलेला असल्यामुळे आणि गेल्या अनेक तासांमधून वणवण फिरत असल्यामुळे पोटात अन्न पाणी नव्हते. त्यामुळे त्याला शिड्यांवरनं चढताना चक्कर आल्यासारखे त्याचा शिड्यांवरनं पाय घसरला आणि त्यातच राजा विक्रमादित्याचा मृत्यू झाला. अशा प्रकारे वेळ, ठिकाण आणि परिस्थिती सर्व काही जुळून येत असतं. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.